50 वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात देशात आणीबाणी घोषित करण्यात आली होती। या आणीबाणीच्या काळात राष्ट्रवादी विचारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सरकारच्या वतीने अटक करण्यात आली होती। या आणीबाणीमध्ये ब्रह्मपुरीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रवादी विचाराने काम करणाऱ्या ज्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती, या सर्व संघर्ष नायकांचा भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरीच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला। भाजपा नेते माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाला मुख्य वक्ते म्हणून भद्रावती येथील श्री विवेक सरपटवार उपस्थित होते। ब्रह्मपुरी येथील संघर्ष नायक श्री वामनराव भुसारी, श्री यशवंतराव नानोटी, श्री दिलीपराव शिनखेडे यांना सन्मान चिन्ह देऊन माजी आमदार प्राध्यापक देशकर यांनी सन्मानित केले। आज हयात नसलेले संघर्ष नायक स्वर्गवासी नानासाहेब जोशी, स्वर्गवासी बाबूराव लांबे, स्वर्गवासी गणपत दलाल, भास्करराव भुसारी, स्वर्गवासी वामनराव लांबे, स्वर्गवासी नामदेवराव सालोटकर यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान या निमित्ताने करण्यात आला। या प्रसंगी श्री वामनराव भुसारी, श्री यशवंतराव नानोटी, दिलीपराव शिनखेडे यांनी कारागृहात आलेल्या अनुभवाचे कथन केले, तर स्वर्गवासी नामदेवराव सालोटकर यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर अशोक सालोटकर यांनी वडील कारागृहात असताना परिवाराच्या परिस्थितीचे कथन केले।